नमस्कार मित्रांनो. आज सकाळी इंटरनेटचा थोडा इश्यू होता, त्यामुळे क्लास होऊ शकला नाही लाईव्ह आणि म्हणून मी आता हा क्लास रेकॉर्ड करून अपलोड करून आपल्याला करून देतोय. आज हा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला संपवायचा होता आणि लवकरच आपले पुढचे चॅप्टर म्हणजे अर्थात उद्या सकाळी 7:15 रोज जसं आपलं ठरलंय लाईव्हमध्ये हा क्लास होणार आहे. त्याचबरोबर आणि तुमचं जे सोशल सायन्स असतं, ज्यामध्ये हिस्ट्री, सिव्हिक, जिओग्राफी वगैरे आहे, त्याचे प्रश्नसुद्धा तुमचे करून देण्यात येतील. तर जेवढे प्रश्न काढलेले आहेत हे प्रश्न साहजिक आहे की तुमच्या त्या सिलेबसचे क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला दिलेले आहे आणि 10वीच्या अभ्यासक्रमावरती अवलंबून असणारा हा सीईटीचा पेपर येणार आहे आपल्याला 11वीसाठी. तर चला पाहूया. आपण काल जे प्रश्न पाहिले होते 54 पर्यंत झाले होते आणि आता आपण 55 नंबरवरती आलो आहे. 2 पॉइंट मास m and capital M are separated by a distance small d. If the separation remains fixed and the masses are increased to the value 3m and 3m again respectively, how does the gravitational force between them changes? स्टुडंट, अगदी सोपी गोष्ट आहे. F इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन आर स्क्वेअर फॉर्म्युला असतो. सांगितल्याप्रमाणे हे जे अंतर आहे हे फिक्स आहे म्हणून म्हटल्यानंतर कॅपिटल G M जी व्हॅल्यू आहे तिथं 3m टाकावं लागेल आपल्याला, 3 स्मॉल m अपॉन आर स्क्वेअर. तर हे झाले 3 3 9 कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन आर स्क्वेअर. सो स्टुडंट्स, 9 इंटू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m बाय आर स्क्वेअर म्हटल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की हे 9 टाइम्स ऑफ F म्हणजे 9 गुणा जास्त हा फोर्स असेल. अर्थात याचं जे ऑप्शन आहे द फोर्स विल बी 9 टाइम ॲज ग्रेटर. ऑप्शन नंबर बी विल बी द right answer of question number 55. Question number 56. The dash of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance. अर्थात t square is directly proportional to r cube. हे केपलरचा नियम आहे, केपलरच्या लॉवरून सांगितलेली गोष्ट आहे. सो टी स्क्वेअर म्हटल्यावरती ए ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे. न्यूटन इन्व्हेंटेड अ न्यू ब्रांच ऑफ अ मॅथमॅटिक्स. दिस इज कॉल्ड ॲज कॅल्क्युलस. न्यूटनने डेव्हलप केलेली एक खूप महत्त्वाची ब्रांच आहे मॅथमॅटिक्सची, ज्याचं नाव काय आहे? कॅल्क्युलस. हे सगळं 10वीच्या पाठ्यपुस्तकातून घेतलेला डेटा आहे. 10वीचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावरतीच तुमचा पेपर असणार आहे बाळा. खूप काही वेगळं करायची गरज नाही आहे. हे जेवढे लेक्चर आहेत एवढे जरी केले आणि जे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिसत आहे टेलिग्रामची, त्या ग्रुपला जॉईन करून घ्यावं तुम्ही. तुम्हाला हे सर्वचे सर्व प्रश्न टाकून दिले जातील सोल्युशनच्या सोबत. Dash was a German astronomer and mathematician. So, Isaac Newton, John Newland, Albert Einstein, जॉन केपलर. याचं उत्तर आहे जॉन केपलर. का बरं? कारण जर्मनचा आहे म्हणून नाही, जर्मनचा अल्बर्ट आइन्स्टाईन पण होता. ॲस्ट्रॉनॉमर म्हटलेला आहे. ॲस्ट्रॉनॉमर हा जॉन केपलर म्हटला जाईल, अल्बर्ट आइन्स्टाईन नाही म्हटलं जाणार. ठीक आहे. बघा गोष्ट कशी आहे मित्रांनो, अल्बर्ट आइन्स्टाईन हा जो माणूस होता म्हणजे हे जे सायंटिस्ट होते अर्थात, यांच्याकडे माहिती आहे का 5 देशांची नॅशनॅलिटी होती अल्बर्ट आइन्स्टाईनच्या बाबतीत. नंबर 1 अमेरिका, नंबर 2 जर्मन, पर्शियन, स्वीज आणि डेन्मार्क. म्हणजे 5 देशांची नॅशनॅलिटी असणारे हे सायंटिस्ट होते अल्बर्ट आइन्स्टाईन. ठीक आहे. परंतु तरीही त्यांचा जन्म जो आहे तो जर्मनीमध्येच झालेला होता. बाकी जॉन न्यूलँडची जर गोष्ट केली तर हे ब्रिटिशमधले राहणारे अर्थात इंग्लंडचे राहणारे. त्याचबरोबर सर आयझॅक न्यूटन यांचाही संबंध सरळ ब्रिटिश आणि इंग्लंडसोबत. सो आपल्या या प्रश्नाचं उत्तर डॅश वॉज अ जर्मन ॲस्ट्रॉनॉमर अँड मॅथमॅटिशियन. असा कोण ॲस्ट्रॉनॉमर आणि मॅथमॅटिशियन आहे? उत्तर आहे जॉन केपलर. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. A body is wearing a stone tied to the string is a horizontal circle path. If the string break the stone, समजा एक दगड एखाद्या दोरीला बांधलेला आहे आणि त्याला आपण गोल गोल फिरवतोय, अचानक ती दोरी तुटली तर काय होणार? स्टुडंट्स, हा कन्सेप्ट कसा माहिती आहे का? बघूया आपण थोडंसं. होपफुली तुम्हाला परफेक्ट सिग्नल येतात. येस. अशी कल्पना करूया की हे ते गोल गोल फिरून राहिलेलं स्ट्रक्चर, हे दोरी बांधलेली याला. ठीक आहे. आता बघा कसं असते, सेंट्रीपिटल फोर्स जोपर्यंत आहे तो फोर्स नेहमी टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल लागणार. एक गोष्ट तर तुम्हाला क्लिअरली लक्षात घ्यावी लागेल,
की सेंट्रीपिटल फोर्स आहे म्हणून सर्क्युलर मोशन आहे. बगैर सेंट्रीपिटल फोर्सच्या सर्क्युलर मोशन होतच नाही. ठीक आहे. आणि सेंट्रीपिटलमुळे सर्क्युलर मोशन झालं, सर्क्युलर मोशनमुळे सेंट्रीफ्युगल फोर्स जन्माला येतो. म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स काय आहे तर सर्क्युलर मोशनचं कारण आहे, आणि सेंट्रीफ्युगल फोर्स काय आहे तर त्याचा इफेक्ट आहे, असर आहे. हे लक्षात ठेवायचं. मग आता टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल जर समजा सेंट्रीपिटल फोर्स लागत असेल, ओके, आणि अचानकरित्या ही दोरी तुटली, तर जो दगड या ठिकाणी तुम्ही बांधलेला असणार, या ठिकाणी दगड बांधलेला आहे, त्याच्यासोबत काय होणार तर तो दगड सरळ सरळ असा टँजेन्शियल समोर चालला जाईल. ठीक आहे. विल मूव्ह अलॉंग अ स्ट्रेट लाईन टँजेन्शियल टू द सर्क्युलर पाथ. स्टुडंट, याला घेऊन असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, जसं उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला, की सॅटेलाइट फिरून राहिले अर्थच्या भोवती, अचानक अर्थचं जर फिरणं थांबलं, हे कल्पना आहे फक्त एक, प्रॅक्टिकली असं होत नसतं कधी, फक्त एक काल्पनिक प्रश्न आहे तो, की अर्थचं फिरणं जर थांबलं तर सॅटेलाइटचं काय होणार, तर ते सर्व सॅटेलाइट याचप्रमाणे सरळ टँजेन्शियल चालले जाते, स्ट्रेट. आलं लक्षात? हो, अशीच ही थेअरी आहे. चला बघूया पुढे. तर याचं खरं उत्तर काय आहे? विल मूव्ह अलॉंग अ स्ट्रेट लाईन tangential to the circular path. Option number C is the correct answer. Question number 60. Dash is the natural satellite of the earth. जी वस्तू पृथ्वीभोवती नॅचरली असं गोल गोल फिरून आली आहे ती कोणती आहे? ते चंद्र आहे वाडा. मास आहे का नाही आहे? ज्युपिटर आहे का नाही आहे? विनस आहे का नाही आहे? मून एकमेव उत्तर आहे या प्रश्नाचं. नॅचरल सॅटेलाइट. आर्टिफिशियल सॅटेलाइट कोणते? जे आपण ऐकतो, आर्यभट्ट नाव ऐकलंस आपण, राईट, रोहिणी ऐकलं असेल आपण, काय अजून ते ॲपल असेल, ॲपलचं नाव ऐकलं असेल, एज्युसेट आहेत, हे सॅटेलाइट आर्टिफिशियल म्हटल्या जातात, हे नॅचरल नाही आहे. न्यूटन्स ग्रॅव्हिटेशन लॉ मीन्स दॅट इफ द डिस्टन्स इज डबल, म्हणजे एफ इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर असतं. म्हटलं गेलं की आर इज इक्वल टू 2r, द फोर्स डिक्रीज बाय अ फॅक्टर ऑफ. मग काय करायचं? एफ इन्व्हर्सलीमध्ये अपॉनला 2rचा स्क्वेअर करायचा, म्हणजे काय होतं, आपण एक काम करूया, एफ डॅश करू याला, एफ डॅश अपॉन एफ इज इक्वल टू, एफ डॅशची व्हॅल्यू टाकायची, 2rचा स्क्वेअर म्हणजे 4r स्क्वेअर, आणि वरती आर स्क्वेअर जाईल, तर हे आर स्क्वेअर कॅन्सल होतात. एफ डॅश इज इक्वल टू एफ अपॉन 4. सॉरी, न्यूटन्स ग्रॅव्हिटेशन लॉ मीन्स दॅट इफ द डिस्टन्स इज डबल, अंतर जर दुप्पट झालं, द फोर्स डिक्रीज बाय अ फॅक्टर 4, म्हणजे 4 टाइम्स हा जो फोर्स आहे याला एफ डॅशला आपण 4 ने मल्टिप्लाय करून टाकूया. एफ इज इक्वल टू 4 टाइम्स एफ, म्हणजे उत्तर आहे 4 आन्सर. क्वेश्चन नंबर 61चं करेक्ट आन्सर येतं ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, चला पुढे. The earth attracts every object near it toward itself because of gravitational force. मॅग्नेटिक, इलेक्ट्रिक, सेंट्रिपिटल नसतं. सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशनसाठी गरजेचा असतो. मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिकचं अस्तित्वच वेगळं आहे. अर्थमुळे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स जन्माला येतो. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द स्टार इज. हे जेवढे ग्रह आहेत हे सर्वचे सर्व आपण बोलताना म्हणतो की बा गोल गोल फिरत आहेत पृथ्वीच्या भोवती, सर्व प्लॅनेट गोल फिरत आहेत. वास्तविकतेत ते गोल नाहीत फिरत, ते इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. असा असतो अंडाकृती शेप, है ना. हे अर्थ आहे, हे डिस्टन्स, हे डिस्टन्स. सो हे कमी जास्त डिस्टन्स आहे. सेंटरला नाही आहे ते कंडिशन, म्हणजे सर्कल नाही आहे. सर्कल असतं तर सेंटरला आपण कन्सिडर केलं असतं की बा पृथ्वी आहे, सॉरी सूर्य आहे, आणि सर्व ग्रह गोल फिरतात, सर्क्युलर मोशन करतात. सर्क्युलर मोशन नाही आहे, ते इलेप्टिकल ऑर्बिट आहे, एलिप्समध्ये फिरतात. The weight of an object is defined as the force with which the earth attract the object. एखादी ऑब्जेक्ट, एखादी गोष्ट जर समजा पृथ्वी अट्रॅक्ट करते, जसं उदाहरणार्थ वेटचा फॉर्म्युला काय आहे? mg. बरोबर आहे. मग आता आपण वेटला युनिट देतो kg. वास्तविकतेत वेटचा युनिट न्यूटन पाहिजे होतं, कारण तो फोर्सचा फॉर्म्युला जसा असतो तसंच फॉर्म्युला आहे. युनिट काय पाहिजे असतं? न्यूटन. ठीक आहे. मासचं युनिट kg आहे. हां, हालाकी वेटला अजून तुम्ही युनिट लावू शकता, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. सो स्टुडंट, इथं प्रश्न आहे, द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइंड एज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. पृथ्वी ज्या ऑब्जेक्टला स्वतःकडे आकर्षित करते, काहीतरी फोर्स लावून आकर्षित करते, तो जो काही फोर्स असतो त्या फोर्सला रिस्पॉन्सिबल पूर्णपणे आपली पृथ्वी असते. म्हणजे आपण इथं बसलेलो आहोत, इथं चालतो, इथं
आपल्या मस्त्या करतो, आपण खेळतो, कूदतो, हे सगळं काही घडतं, तर या ठिकाणी पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जर पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण नसता तर साहजिक आहे आपण हवेत उडून गेलो असतो. कल्पना करायला काय जातं, स्मॉल जी इक्वल टू 0, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर 0 झाला तर आपण फ्री झालो ना. द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी इज 6.67 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². हेनरी कॅव्हेंडिश यांची दिलेली देण आहे ते. चला पुढे. द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी इज मिनिमम ॲट द इक्वेटर अँड इट इज 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. यामध्ये चुकून हे सेम ऑप्शन झालेले दिसत आहेत, पण खरं उत्तर हेच आहे 9.78. सॉरी, इथे सेकंड स्क्वेअर नव्हतं, बरोबर आहे, म्हणून हे युनिट आपलं, हे व्हॅल्यू आपली येणार नाही. 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द करेक्ट आन्सर. युनिटला महत्त्व देणे. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये लिहितात. विलॉसिटी असतं तर मीटर पर सेकंड लिहिलं असतं, परंतु हे विलॉसिटी नाही आहे. चला पुढे. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट्स. एखाद्या बॉडीवरती जर फोर्स लावला तर त्या बॉडीमध्ये काय घडतं, विलॉसिटी घडते की ॲक्सेलरेशन घडते की स्टेशनरी स्टेट राहतं की डी ॲक्सेलरेशन राहतं. स्टुडंट 67 नंबर प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे ॲक्सेलरेशन. म्हणजे ऑब्जेक्टवरती फोर्स लावला तर त्याच्यामध्ये विलॉसिटी येतं. विलॉसिटीमुळे टाईमचा जो काही रेशो असेल, विलॉसिटी अपॉन टाईम, त्याच्यामुळे जे निर्माण होते त्याला ॲक्सेलरेशन असं म्हणावं लागतं. चलो आगे. 68. न्यूटन गेव हिज लॉ ऑफ मोशन, इक्वेशन ऑफ मोशन इन हिज बुक. बुकचं नाव होतं प्रिन्सिपिया. चला पुढे. The gravitational force between two bodies is directly proportional to the product of the masses of those bodies and is inversely proportional to the gravitational force between the two bodies is directly proportional to the product of their masses, inversely proportional to the square of the distance between them. Inversely proportional to the square of the distance between them. Option number A. आणि शेवटचा प्रश्न आजचा. अ पर्सन वेट्स 60 न्यूटन ऑन द अर्थ. एखाद्या माणसाचं वजन 60 न्यूटन पृथ्वीवरती आहे. म्हणजे mgचा जर फॉर्म्युला लावला तर इज इक्वल टू 60. अर्थात त्या माणसाचं मास किती आहे, आपण काय करूया, 60 डिवाइड बाय जी करूया. उदाहरणार्थ मी एक उदाहरण म्हणून कन्सिडर करतो की 60ला मी जीला मी 10 घेतलं, म्हणजे त्या माणसाचा मास किती झालं बेटा, 6 kg. आता हिज वेट ऑन द मून. आता मूनची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आहे ते पृथ्वीच्या तुलनेमध्ये 1/6 आहे ना. आणि मग आपण काय करू, 1/6 आहे म्हटल्यानंतर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द मून किती आहे, ऑफ द अर्थ किती आहे, आपण 10 घेऊया, अपॉन मध्ये 6 लावूया. ठीक आहे. मग 10 घेतल्यानंतर याचं उत्तर 10 यायला पाहिजे. 6 kg मास. ओके, ठीक आहे. इथंच आपण एक काम करूया, याला चेंज करून घेऊ. इथंच हे कंडिशन असते, मी याला मासनं दोन्ही साईडला मल्टिप्लाय करायचं. केलं, मासनं मल्टिप्लाय केल्यानंतर एमची व्हॅल्यू किती आलेली आहे तुमची, 6 आलेली आहे. मग याला 1/6 मल्टिप्लाय 10 मल्टिप्लाय 6 कॅन्सल. उत्तर आलं 10 न्यूटन. हे जे लिहिलेलं आहे याचा अर्थ होते वेट ऑन मून, W∗M. याचं जे आन्सर येतं बेटा ते आहे 10 न्यूटन. म्हणजे डी ऑप्शन करेक्ट आहे. स्टुडंट्स, याचप्रमाणे आपल्याला समजलं की 70 प्रश्न मी तुमच्याकडे उदाहरणार्थ घेतले. मला एक लक्षात ठेवा, या प्रश्नाच्या बाहेर ऑब्जेक्टिव्ह निघतच नाही. म्हणजे तुमचा जो चॅप्टर आहे तो जसा बनवला आहे, जसा रचला आहे, ते पुस्तक जर तुम्ही वाचून काढलं पूर्ण, तर त्याच्यामध्ये निघणारे ऑब्जेक्टिव्ह हे एवढेच असू शकतात. एकच एक गोष्ट वारंवार वेगवेगळ्या स्वरूपात विचारलं जाऊ शकते, परंतु पेपर हा असाच येईल. निश्चिंत राहा. तुम्ही अभ्यास नसाल करत, नका करू, परंतु जेवढा केलेला आहे त्याच्या भरोशावर फक्त हे ऑब्जेक्टिव्ह जेवढे मी शिकवतोय रोज एवढे करत राहा. एवढ्यातही आपलं काम होऊन जाईल बेटा. ठीक आहे. उद्या सकाळी 7:15 वाजता आपण सायन्सच्या पुढच्या चॅप्टरकडे भेटूया. सोबतच उद्या संडे आहे. माझा प्रयत्न असेल की मी तुमच्यासाठी उद्या हिस्ट्रीचं एक तरी सेशन अरेंज करेल. बाय बाय. सकाळी 7:15 वाजता क्लास आहे, लाईव्ह असणार आहे तो.
टाटा.